आज जे आपण गणित पाहणार आहोत ते गणित अगदी सोपं आहे. संख्या लहान आहेत त्यामुळे सोडवताना अजिबात त्रास होणार नाही आणि आपल्याला अगोदर सोपी गणितं करायची आणि त्यानंतर आपण मोठी घेणार आहोत. सुरुवातीला छोटी आपण गणितं केली, तुमच्या डोक्यामध्ये ती बसली की कशी नेमकी करायची, तर मग तुम्ही मोठीही करू शकता. त्यासाठी आपण काय केलं आहे, संख्या मी ज्या काही दिल्या आहेत त्या अगदी छोट्या आहेत. पहा ना, 33 अधिक 24. जे एकक स्थानीच्या संख्या आहेत त्या आहेत 3 अधिक 4 आणि दशक स्थानच्या ज्या संख्या आहेत त्या आहेत 3 अधिक 2. आता ही गणितं सोडवत असताना आपण रेषा मारूनच ही गणितं सोडवणार आहोत. ज्या मुलांना बोटं मोजून ही गणितं सोडवता येतात त्यांनी बोटं मोजायची. ज्यांना रेषा मारून सोडवता येतं त्यांनी रेषा मारून ही गणितं सोडवायची. आणि ज्याला पटकन संख्या पाहिल्या की मनातल्या मनात त्याची बेरीज करता येते त्यांनीही ही गणितं पटकन आपल्या वहीमध्ये लिहून ठेवायची. आणि त्यानंतर मी हे गणित कसं देते ते पहा आणि तसं आपलं उत्तर आलं की हात वर करा फक्त. ओके, तर सुरू करूया. तर आपण अगोदर काय करणार आहोत, 3 रेषा मारून घेणार आहोत. आता 3 रेषा मारल्या की लगेच त्याच्या खाली जी संख्या दिली आहे, 3च्या खाली जी संख्या दिली आहे 4, त्या रेषा मारून घेणार आहोत आणि ह्या सगळ्या एकत्र मोजणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 7. तर आपल्या इथे उत्तर आलं आहे 7. त्यानंतर दशक स्थानी ज्या संख्या आहेत त्या आहेत 3 अधिक 2. तर याचं उत्तर काढण्यासाठी आपण हेच वापरणार आहोत, म्हणजेच काय, तर रेषा मारणार आहोत. 3 रेषा मारून घेणार, 1 2 3 आणि त्याच्यानंतर जी संख्या दिली आहे 2, ती संख्या 2 आहे त्या रेषा मारून घेणार आहोत. 2 1 2. तर किती झाले आहे, 1 2 3 4 5 5. त्यामुळे आपलं उत्तर आलं आहे 57. तर मुलांनी अशा पद्धतीने जर गणितं सोडवली तर तुम्हाला ही गणितं जमणारच.